नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली मते आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहे गव्हाच्या प्लॉटमध्ये. हा आहे नर्मदा सागर गहू. शेतकरी मित्रांनो बघा, हा नर्मदा सागर गहू आहे आणि या प्लॉटला आजच्या तारखेत 109 दिवसाचा कालावधी पूर्ण कंप्लीट झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, 109 दिवसाचा तुम्ही बघतच आहे गहू. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की गहू सोंगाले आलेला आहे हे कसे ओळखावे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि तुमचा ही गहू सोंगणीला आला आहे का अशा पद्धतीने नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेतकरी मित्रांनो, चला तर आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा शेतकरी मित्रांनो, हा आपला आहे या गहू नर्मदा सागर गहू. प्रत्येकाची व्हेरायटी वेगवेगळी असेल, पण कंडिशन सोंगाली येण्याची कंडिशन हे सर्व गव्हाची सारखीच राहतं. म्हणजे गहू दाखवतो आपल्याला का बा मी आलेलो आहो, आता माझी कापणी करा, गहू काढून घ्या. ते एक संकेत देता आपल्याला गहू. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता गहू बऱ्याचशा शेतकऱ्यांचे सोंगणीला आलेले आहे. 120 125 दिवस लास्ट दिवस असतात. 125 दिवसापर्यंत गहू शेतामध्ये राहत नाही. तर 115 120 125 या कालावधीमध्ये गहू सोंगणीला येतो म्हणजे येतो. म्हणजे आता शेतकरी मित्र, आता लक्षात येत असेल की आता गहू सोंगायचा आहे आपल्याला, पण कसा सोंगायचा शेतकरी मित्रांनो, कसा म्हणजे त्याची ठेवण कशी असायला पाहिजे जेव्हा आपण कापणी करतो तेव्हा त्या त्या अवस्थामध्ये. बघा आता गव्हाले शेतकरी मित्रांनो, ह्या माझा गहू आहे नर्मदा सागर. या गव्हाला झालेले आहे 109 दिवस पूर्ण कंप्लीट. तर तुम्हाला उंबया वाळलेल्या दिसतील, काही हिरवट उंबया दिसतील नाही का. हे बघा, काही याच्यात हिरवट उंबया आहे, त्या उंबया बघा. आणि काहीच्या हिरवट आणि त्याच्यापेक्षा थोड्याशा वाळलेल्या उंबया बघा. म्हणजे कशा उंबया वाळलेल्या आहे आणि काही हिरवट आहे का नाही. हे स्ट्रेट उभी आहे, म्हणजे उभी आहे. आणि जर आपण जर याच्याच मध्ये दुसरी जर उंबई घेतली, काही उंबया बघा, ही उंबई बघा वाकलेली आहे. हे बघा, हे जर उंबई घेतली आपण, हिला जर असं तोडलं ना शेतकरी मित्रांनो, थोडी चांबट आहे. आपला गहू थोडा चांबट आहे, पण याच्यामधला गहू पूर्ण पकलेला आहे शेतकरी मित्रांनो. याच्यामधला गहू पूर्ण पकलेला आहे. आपण जर गहू असा जर उंबई घेतली, हे बघा उंबई बघा किती कडक आलेली आहे बघा. आहे असं एका हाताने जरी केलं, उंबई पूर्ण पकलेली आहे बघा. गव्हाचा दानाही त्याच्यात ठस आहे भरलेला, आणि गहूची उंबई पूर्ण बारीक झालेली आहे बघा. पण चांबट का आहे, त्याचं देठ चांबट आहे बघा. बघा एकदाने खाली पडले शेतकरी मित्रांनो. हे बघा अशी भरण आहे आपल्या गव्हाची. आणि हे बघा उंबई तर वाळलेली आहे, पण त्याचं खालचं जे देठ आहे ना शेतकरी मित्रांनो, ते अजूनही हिरवट आहे. हे बघा असं आहे का नाही. तर अशा पद्धतीचा गहू नसला पाहिजे आपल्याला. हे बघा गहू असला पाहिजे शेतकरी मित्रांनो, उंबई पूर्ण वाळली जाते, पूर्ण कडक येते, आणि अशी नागाच्या फणीसारखी अशी खालतं झोकल्या जाते शेतकरी मित्रांनो. अशी अशी झोकल्या जाते. ते जर तुमच्या शेतामध्ये पूर्ण शेतामध्ये असेल पाकलेली, जसं आता हे बघा, या अशा उंबया. हे बघा आता हिला जर असं तोडतो म्हटलं, हे कटकन तुटते शेतकरी मित्र, कटकन. हे बघा हाय, हे कटकन तुटून आली, हे इथून डेटापासून कटकन तुटते, कडक येते. अशी उंबई पाहिजे आपल्याला, अशी. हे बघा हे जे आहे की नाही, हे बघा हे जे इथं जर कडकन गेलं, हे बघा कटकन तुटते. हाय ही कडक आली पाहिजे तेव्हा. आता ते पूर्ण सोकलेलं आहे शेतकरी मित्रांनो, जे ते ज्याची जी कांडी असतात ते पूर्ण सोकलेलं आहे बघा. अशा उंबया पाहिजे पूर्ण शेतामध्ये. असा गहू झाला की समजा आपला गहू काढणीला आला. आता हे बघा कशी आहे उंबई बघा, अशी नागाच्या फणी आली. आता इले जर असं तोडलं ना तर कटकन तुटून येते. हे बघा आहे, असा गहू पाहिजे शेतकरी मित्रांनो आला असेल तर. पण काही काही कुंब्या कशा राहतात शेतकरी मित्र, अशाच पोझिशन मध्ये राहतात, पण कांडी हिरवी राहते.
ह्या भाग मोठा भाग आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे आपल्याला पूर्ण बारीक निरीक्षण करून गहू पाहावा लागेल. आणि हे गहू बघा पुरा एका ह्याच्यात बारीक होतो आहे, पुरा एका ह्याच्यात. असा गहू सोंगा शेतकरी मित्रांनो, जेणेकरून तुमच्या गावामध्ये कोणत्याच प्रकारची ठुशी राहणार नाही आणि गहू काटेबाज निघणार तुमचा मशीनने, आणि मशीनलाही त्रास जाणार नाही काढायला. बघा असा गहू निघाल मग शेतकरी मित्रांनो आपला. बघा शेतकरी मित्रांनो असा गहू आहे आपला. तर तुम्ही पण शेतकरी मित्रांनो असाच जर गहू तुमच्या शेतामध्ये असेल तरच काढणी करा, नाहीतर थांबून जा शेतकरी मित्रांनो. जसं आता हे उंबई बघा किती झोकलेली आहे. हे पण उंबई तशीच आहे शेतकरी मित्रांनो. आता आपण जर इले जर अशी तोडली, हे बघा हिला जर तोडली कटकन आवाज येते आहे, अशी कटकन आवाज आली पाहिजे तेव्हा कुठं समजावा आपला गहू काढणीला आला आहे. आणि सर्रास शेतकरी मित्रांची टक्केवारी पाहायची, उंबया किती झोकलेल्या आहे. आणि ज्या काही तुम्हाला उंबया उभ्या दिसत आहे ना शेतकरी मित्रांनो, त्या पूर्ण चांबट आहे, अजून गहू काढणीला यायचा आहे. त्या उभ्या दिसत आहे त्या. आणि आता आपल्या गव्हाला 109 दिवस पूर्ण कंप्लीट झाले, तर अजून आपल्याला गव्हाला 10 दिवसात गहू पूर्ण येऊन जाणार शेतकरी मित्रांनो. 10 दिवसात गहू पूर्ण कंप्लीट येऊन जाणार असा गहू आहे शेतकरी मित्रांनो माझा. तुम्ही बघितलाच असेल आता. आणि पूर्ण गहू आपला 8 एकर गहू आहे. नर्मदा सागर एकच व्हेरायटी आहे. तुम्ही कोणती व्हेरायटी लावली यावर्षी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्या शेतकऱ्यांचा गहू पूर्ण सोंगलीला आलेला आहे, काढलेला आहे, किती उतारा आला ते पण सांगा शेतकरी मित्रांनो. तुमची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे, कारण की शेतकऱ्यांना पूर्णपणे माहीत असणे प्रत्येक व्हरायटीबद्दल खूप महत्त्वाचे आहे. असा गहू आहे शेतकरी मित्रांनो आपला. पुरा कलरबाज गहू आहे बघा आहे. तर इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो आपण आता. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा, आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.